जय आदिवासी, जय जोहार, जय भीम. आता आपण पाहतोय एक आदिवासी एक तीर एक कमान. आज आपण पाहतोय TRTIच्या प्रांगणामध्ये आदिवासी समाजाचे आज आपण पाहतोय TRTIच्या प्रांगणामध्ये हजारोच्या संख्येने इथे विद्यार्थी आलेले आहेत. आदिवासी समाजावरती सातत्याने अन्याय होत असतो. या अन्यायाला कुठेतरी वाचा फोडली गेली पाहिजे. संबंधित आयुक्त मॅडमनी आमच्या सर्व विद्यार्थ्यांची जबाबदारी घेतली पाहिजे आणि योग्य त्या पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे, असं आमचं तर सर्व विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. प्रश्न काय तुमचा, म्हणजे काय आमचा मुख्य जो प्रश्न आहे तो म्हणजे आमच्या ज्या गेल्या वर्षीच्या ज्या प्रशिक्षणाच्या जागा होत्या त्या जागा कमी करण्याचा प्रयत्न TRTIच्या माध्यमातून झालेला आहे. तर या जागा त्यांनी पूर्ववत करावा आणि त्याच्यामध्ये वाढ करावी. तर या जागा ज्या कमी झालेल्या आहेत त्या जागा हजारोच्या संख्येने कमी झालेल्या आहेत. या जागा चांगल्या प्रकारे वाढवून देण्यात याव्यात व चांगल्या प्रकारचे प्रशिक्षण आम्हाला भेटेल अशा संस्थांची निवड व्हावी हीच विनंती या माध्यमातून आयुक्त मॅडम यांना करतोय आणि TRTIला करतोय. आदिवासी एकजुटीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हे जे ठिकाण जे आहे या ठिकाणी आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांना नेहमी अन्याय होत आला, अत्याचार करण्यात आला यांच्याकडून. आज आमचे हे जे बांधव आहेत सगळे विद्यार्थी जे आहेत हे उद्या जाऊन भविष्यातले IPS मोठे अधिकारी बनणार आहेत. कुठल्या बँकिंग क्षेत्रात असणार आहेत, असंख्य ठिकाणी PhD करून मोठे अधिकारी म्हणून या ठिकाणी बसणार आहेत. आणि शासन या विद्यार्थ्यांवर का अन्याय करतंय? हजारो संख्येत आमची नियुक्ती होणारी ती सगळी नियुक्ती थांबवून यांनी कायद्याचा कुठलाही विचार न करता, विद्यार्थ्याचा कुठला विचार न करता मनमानी कारभार करून फक्त आमच्यावर अन्याय केला. 100 आणि 200 जागा देऊन काय करणार मुलं? आज हजारो विद्यार्थी आमचे आदिवासी उत्तर देतात शासनाला आणि शासनाचं उत्तर देतात हे लोक अधिकारी की शासनाला जाऊन विचारा शासन म्हणजे काय? IPS अधिकारी शासन नाही का? हे असे उत्तर देऊन आमच्या विद्यार्थ्यांची फक्त पिळवणूक लावलेली आहे आणि दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी लावलेलं आहे. आदिवासी विद्यार्थ्यांवरती, आदिवासी समाजावरती नेहमी अन्याय करण्यात आला. एक तर शासनाने आम्हाला काहीतरी 2 नंबरचे धंदे टाकून काहीतरी व्यवसाय करण्याची संधी द्यावी, घरी जाऊन आमच्या गांजा लावायची परवानगी द्यावी शासनाने. मग जर हे आमच्या अन्याय करत असतील ना तर यांनी अशा प्रकारचे 2 नंबर धंदे करण्यात आम्हाला अनुमती द्यावी. आणि मॅडमचं जे काय म्हणणं आहे त्यांनी कागदपत्र द्यावं, जे काय आदेश असतील, ज्या अधिसूचना असतील त्या आम्हाला त्यांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनी दाखवावेत. हे आमच्या मागण्या आहेत विद्यार्थ्यांच्या. तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढचं पाऊल काय असणार? आमचं टोकाचं आंदोलन असतं या ठिकाणी. आता ते आंदोलन कुठल्या स्वरूपात असेल त्याची शासन दरबारी नोंद होईनच. मग ते साम दान भेट कुठल्याही विषयातून असेल, आम्ही सौम्य भूमिका या ठिकाणी घेणार नाही. हा आमचा पवित्र आज या ठिकाणी आहे आणि याची जबाबदारी सर्व या IPS अधिकाऱ्यांची असणार आहे. जे IPS अधिकारी तुमचे जबाबदार असणार आहेत या सगळ्या गोष्टींना. अहो या ठिकाणी आता अधिकारी येत आहेत, विद्यार्थी उन्हात थांबलेत आणि ते आज जाऊन जेवण करत बसलेत आणि काय सांगतात तुम्ही आत या, ऊन लागतंय. म्हणजे या ठिकाणी सरळ सरळ हे वर्णियांचा भेदभाव चालू आहे. अधिकारी सगळे तुपाशी आणि विद्यार्थी सगळे झाले तुपाशी. यांना लाज वाटली पाहिजे अधिकाऱ्यांना. तर हे जे विद्यार्थी आहेत यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले विद्यार्थी आहेत, 11वी 12वी असतील, त्यानंतर डिग्री डिप्लोमाचे विद्यार्थी आहेत. हे सगळे आता या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत हे सगळे आमच्या आदिवासी हॉस्टेलचे विद्यार्थी आहेत. या ठिकाणी शिक्षणातला प्रत्येक घटक येतो. मग तुमचा पहिलीचा विद्यार्थी असो किंवा तुमचा PhD करणारा असो किंवा इंजिनियर असो किंवा वकील असो, हे सगळे विद्यार्थी या ठिकाणी आहेत. त्याच्यामुळे स्पेसिफिक हा कुठल्यासाठी नाही, विद्यार्थी ह्या शब्दासाठी यांनी जागावं. अधिकारी तुमच्या मागण्या ऐकण्यासाठी पण खाली आलेले नाहीत का? आणखी आल्या नाही, आल्या काही क्षणाचा फक्त वेळ दिला, ते बी फक्त एकाने बोला. अहो इथं असंख्य विद्यार्थी आहेत, त्यांनी काय करायचं? यांच्या भावना समजून घ्या, यांच्या मागण्या समजून घ्या. आमच्या फक्त 5वीला फक्त संघर्षच पुजलाय. ठीक आहे. आदिवासींनी फक्त गुन्हे घ्यायचे, हेच आमच्या 5वीला दिले का? उद्या जाऊन हेच मुलं उद्या गुन्हेगार बांधणार आहेत. आमची जंगलं खाल्ली, आमच्या नैसर्गिक संपत्त्या खाऊन टाकल्या यांनी, आमचे आरक्षण खाल्ले. ठीक आहे, तुम्ही अधिकाऱ्याला काय सल्ला द्याल? जे काय निर्णय असेल अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या समक्ष यावं, समोर येऊन आमच्या प्रश्नांचं उत्तर द्यावं, ही आमची आक्रमक भूमिका आहे. आता धन्यवाद. अडचणी येत आहेत की पेमेंट पोहोचत नाहीत अकाउंटला, खात्यावरती डिबेट होत आहे, पुन्हा पेमेंट होल्डवर राहत आहेत.
तो बी एक विषय महत्वाचा आहे. पण आम्हाला ते लेखी उत्तर देणार आहेत का नुसतं तोंडी उत्तर देणार आहेत ते परत इथून उठल्यावरती ते म्हणणार महिन्याला तुम्हाला आपण काय करूया ऐका ना, निवेदनाचा आपण रिसिव्ह घेऊया. आता निवेदन जे दिलंय आपण हे त्यांचं जे म्हणणं घेतलं हे ऑन रेकॉर्डिंग घेतलेलं आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही शासन दरबारी पाठवतो, जर नाही घेतलं तर आपल्याकडे दुसरा बी फॉर्म्युला सांगितलाय, जे आपल्या दुसऱ्या बी रेकॉर्डिंग आहेत त्या 10 दिवसात व्हायरल होणार, 10 दिवसात कार महिना लागल्यावरती. मग त्याची जबाबदारी सगळी शासनाने घ्यायची. नाही सर, ते आमच्याशी संवाद साधणार नाहीत का मॅडम? आता एवढ्या वेळ बसले प्रतिनिधी नाही सर, प्रतिनिधी ठीक आहे. सगळे तुम्ही काय म्हणले? तुम्ही म्हणले सगळे जण ह्या बोलवलं तुम्ही सगळ्यांना. हे बाकीचे एवढे आहेत का बसलेले? सांगा सगळे एवढे आलेले आहेत? नाही सर, कारण सकाळपासून जेवले नाही विद्यार्थी, एक पण जेवले नाही. सगळे एवढे आले म्हणजे वेळे आहेत का? शरद पुढे शरद पुढे शरद तू संबोधित कर विद्यार्थ्यांना, विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून तू संबोधित कर. काय झालेलं आहे, आपण गेलो पहिल्यांदा मॅडम इथं आल्या, त्यांनी थोडं इथे गेलं म्हणले निवेदन द्या, दिलंय मॅडम मागवरती. तर आम्ही आता जातोय त्यांना रिक्वेस्ट करतो, पण मॅडम काही खाली सर मॅडमचं नाव सुद्धा माहित झालं नाही आम्हाला. अशी वागणूक असते का? आम्हाला नाव सुद्धा माहित नाही झालं, कोणत्या पदावरती ते पण नाही माहित झालं. अशी वागणूक असते का? आम्ही कोण येते? आम्ही चोर नाही ना. तुम्ही येताय सगळे घेऊन आम्ही जाताय. कोण येते? आम्ही आदिवासी विद्यार्थी. आम्ही आमच्या हक्काचं मागतोय, आम्ही असं फुकटचं मागत नाही. मग काय आम्हाला अशी वागणूक देता तुम्ही? मॅडमने येऊन समोर बोलायला पाहिजे ना, का आम्ही हे आमच्या ह्या मागण्यात तुमचं काय विद्यार्थी काय नाही हे तर बोलायला पाहिजे ना. अशी वागणूक का आम्हाला? मग अधिकारी पहिली गोष्ट आमच्यासाठी ही नाही बरोबर का? गोष्ट आहे का नाही? आम्ही चोर तर नाही ना. मॅडमचं नाव सुद्धा माहित नाही झालं आम्हाला. सकाळपासून आम्ही बसलोय, तुमच्यापाशी बसलोय. याच्यातल्या निम पोरं जेवलेले नाही, मित्रांनो चहा ऐका ना, पिलेलं नाही. आता तुमचा मुद्दा हा जो मुद्दा घेऊन मी आतमध्ये भांडलो, आता तुम्ही विद्यार्थी असल्यामुळे मला आक्रमक भूमिका घेता येत नाही, पण 10 दिवसाचा जो आज कालावधी आहे तो शरद भाऊकडे बघून बघा. 10 दिवसानंतर आचारसंहितेचा कालावधी संपल्यानंतर मॅडम कोण आहेत आणि त्यांची काय लायकी आहे, त्यांना विद्यार्थ्यांसाठी टाइम नाही, तो आपण मार्गी लावणार आहोतच. फक्त आज आचारसंहितेचा काळ असल्यामुळे आम्ही बी थोडी नम्रतेची भूमिका घेतोय. तुमच्यापेक्षा डबल तीव्रतेने आम्हाला वेदना घातल्या की आम्ही आज समाजाचे काहीतरी घटक आहोत, तरी बी आम्हाला त्या ठिकाणी मान दिला जात नाही. विद्यार्थ्यांना तर कचऱ्यात घेतलं जात आहे. आणि मॅडमची जी भावना आहे बोलण्यावरून, त्यांनी आपल्याला गुन्हेगार कर्ज ठरवलेलं आहे ना, ते आपण त्यांच्याकडे पत्र घेऊ 10 दिवसानंतर. मॅडमला मुलं दिसले नाहीत का इथं बसले सकाळपासून? मॅडम येतात जातात येतात जातात. गोळा केले. आम्ही कशासाठी आलोय? आमच्या जे निवेदनामधले प्रश्न आहेत, ते विद्यार्थ्याचे मार्ग काय नसेल प्रश्न लागत तर. आहेत? आता एका कागदावर तुम्ही लिहून घ्या, मॅडमला द्या पाहिजे तर. ही जी ते ह्याच्यात आलेले ऑटोनॉमस याच्यात आलेले नाहीत ना, तर ते पण ह्याच्यासोबत जीटीआरटीआयची बॉडी संस्था आहे, ही ऑटोनॉमस आहे ना, बरोबर? जे ऑटोनॉमस असतं मग ते स्वतःचे डिसिजन स्वतः घेऊ शकते ना. शकते ना. बरोबर. प्रशासनाचं काय? ऐका 2 मिनिटं ऐका. मागणी करू शकता ना सर, ते आम्हाला एवढं पाहिजे म्हणून निधी. मग जागा कमी करण्याचा डिसिजन तिकडून कसं काय आला? आणि त्याचा बरोबर आहे ना? मला उगाच स्पष्ट वाक्य सांगण्यात आलं मॅडमने जर ऑटोनॉमस की शासनाला बोला, शासन म्हणजे मॅडम नाहीये. शासन पुढं यांच्या हातात नाही, ऐका म्हणजे आता आपण काय करायचं, प्रत्येक विद्यार्थ्यांनी वैयक्तिक देवा भाऊच्या काळात जायचं आणि देवा भाऊला म्हणायचं मला पैसे द्या. हा सर ह्याच्यात जे ज्या मागण्या आल्या नाहीत ना, त्या पण करा, म्हणजे